टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता सटकून टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता डोळ्यात फुटे अंगार भगन रक्तात जागू दे गाज भवानी माता हातात कागद घेतलाय म्हणून तुम्ही असं काही समजू नका की सोनिया गांधी सारखं मी वाचून भाषण करणार आहे. कारण वाचून बिचून भाषण हे काँग्रेसवाल्यांनी शिवसेनेवाल्यांनी करायचं. मनसेवाले डॅशिंग लोक जे पोटात ते होतात. मगाशी आमच्या अनिल चितळेंच्या घरी बसलो होतो फ्रेश व्हायला. नको त्या माणसाचं थोबाड टीव्हीवर दिसलं. कोणाचं दिसलं असेल सांगा बरं. आबू अरे आठवला हाच तो आबू आझमी ज्या भडव्याला फोड फोड चांगलं केलं का वाईट केलं सगळं झाल्यावर मांजरेकर साहेब आम्ही राजसाहेबांना भेटायला घरी गेलो. शर्मिला वहिनी होत्या. वहिनी औक्षण करत होत्या. माझे अतिशय जवळचे दिवंगत मित्र आपले आमदार रमेश वांजळे साहेब सुद्धा होते. त्यांनी ते पोडियम उचललं. लहान मुलाला कडेवर घेतात तसं बाजूला ठेवलं. म्हणजे कदम साहेब पहिला मी होतो आधी माझं औक्षण. गेले वहिनीने त्यांचं औक्षण केलं. नंतर मी गेलो माझं औक्षण झालं. पाठीमागे राजसाहेब उभे होते. माझ्या मनात धाकधूक काय बोलतात काय बोलतात काय जाय म्हटले त्याला ठोकलास चांगलं केलं पण त्याला मारत असताना तू उड्या का मारत होता. साहेबांना म्हटलं साहेब उंची कमी पडले काय करू. या वयात लटकायचे विषय काही लफडे करून उपयोग नाही. पण उंची जरी कमी पडली तरी सुद्धा एकदा राजसाहेबांनी सांगितलं की मनसेचा कार्यकर्ता पुढे पाठीमागे बघत टाळ्या वाजवायला कंजूसी का. मला एक सांगा आपले भांडण बिंड झाले की आपण काय बोलतो आईला तुझ्यात हिम्मत असेल तर एकटा येऊन दाखव बोलतो की नाही. शिवसेना 45 वर्ष जुना पक्ष एकटा का लढत नाही. काँग्रेस 600 वर्ष जुना पक्ष एकटा का लढत नाही. 2-2, 4-4, 5-5 पक्ष याची युती त्याची युती. त्यांचं कधी कधी होर्डिंग बघताना मला आश्चर्य वाटतं. ते होर्डिंग काय तेच कळत नाही. त्या होर्डिंगवर 12-15 फोटो. एका उमेदवाराला विचारलं का रे बाबा एवढे का फोटो. म्हटला कदम साहेब एखाद चुकून फोटो राहिला तर त्या पक्षाचे कार्यकर्ते सगळे रुसतात. कुठल्याही पक्षामध्ये एकट्याच्या बळावर लढण्याची हिंमत नाही. 600 वर्ष जुना काँग्रेस पक्ष आहे. त्यालाही राष्ट्रवादीची मदत घ्यावी लागते. 50 वर्ष शिवसेना आहे त्यालाही भाजपची मदत घ्यावी लागते. या महाराष्ट्राच्या पाठीवर एकट्याच्या बळाने लढणारा जर कुठला पक्ष असेल तर तो फक्त आपला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष आहे. बऱ्याच पोलीसवाल्यांची माझी चांगली ओळख आहे. तुम्ही टीव्हीवर पाहिलं ते खरं नव्हतं. एक पोलीसवाला म्हटला कदम साहेब महेश मांजरेकर यांचा खूप चांगला पॉझिटिव्ह रिपोर्ट आहे. मी सगळा प्रचार सोडून इकडे आलो. विचारा का. पॉझिटिव्ह रिपोर्ट आहे. खासदार होणार आहे. दिल्लीला गेल्यावर हॉटेलचं भाडं कोण भरेल. मांजरेकर साहेबांना सांगता येईल त्यांनी नाही ऐकलं. शालिनी ताई तर आहेच कायम ऐकतात माझं. अहो ताई मांजरेकर साहेबांना सांगा बंगल्याची एक रूम उघडून द्या. आणि त्यातल्या त्यात भाषण मिशन बरं वाटलं तर बायकोला सांगून आलो होतो. चांगली पावडर बिवडर लावून जातो. बायको म्हटली का. म्हटलं महेश मांजरेकरांना भेटणार आहे. चुकून त्यांना मी जर आवडलो कुठल्या तरी फिल्म मध्ये मला हिरो म्हणून साईन केलं तर बरं होईल. एक सांगतो आज मी तुम्हाला एक मंत्र देणार आहे. म्हणणार सगळे. तो मंत्र असा आहे उद्या सकाळपासून आंघोळ करताना ब्रश करताना राज ठाकरे राज ठाकरे राज ठाकरे. चुकून नवऱ्याला विचारलं का ग बाई कालपर्यंत बरी होती आज काय झालं. काय नाही काल राम कदम साहेबांच्या सभेला गेले होते त्यांनी एक मंत्र दिला. मंत्र 24 तारखे
फोन वाजला आयटमचा जरी असला तुम्हाला सांगतो हॅलो बिलो आजपासून फोनवर पहिलं रेल्वे इंजिन समोरचं पण येडं रेल्वे इंजिन म्हटलं तर समजायचं आपलं आहे नाही म्हटला रेल्वे इंजिन तर समजायचं बिनकामाचं आहे कळलं का तुम्हाला हॅलो बिलो 24 तारखेपर्यंत बंद तुम्हाला मनापासून एक सांगतो या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये क्रांती घडवू शकेल असा जर कोणता नेता असेल तर ते फक्त राजसाहेब ठाकरे आहेत. आणि महेश मांजरेकर साहेबांबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. वास्तव पिक्चर बघा आयला मी तो एवढा वेळा पिक्चर पाहिलाय की चुकून त्या टीव्हीतला हिरो कधी डायलॉग चुकीचं बोलत नसतो कारण ते रेकॉर्डेड सीडी असते. चुकून तो चुकला तर मी सांगू शकेल संजय दत्तला नाही आप गलत बोल रहे ये नहीं ये डायलॉग आहे. एवढ्यांदा पाहिलाय मी. शिवाजी राजे बोलतो काय उत्कृष्ट चित्रपट इतका उमद्या मनाचा ग्रेट कलाकार राजसाहेबांनी निवडलाय. आणि महेश मांजरेकर साहेब जेव्हा संसदेत जातील इकडे फोडाफोडीचं काम मी केलं होतं तिकडे बघा कसे बदनाम आहेत. अपेक्षा बघा काय फोडाफोडी पहिली बरोबर. दिल्लीत सुद्धा गेल्यावर उद्या जोगेश्वरीचा प्रश्न असेल तर आधीचा खासदार आहे त्याला बोलता येतं का बोलता येत नाही हेच माहित नव्हतं. पण महेश मांजरेकर साहेब गेल्याच्या नंतर तुम्हाला जाणवेल खासदार असावा देणार निवडून नक्की. कुणी पैसे बिशे द्यायला आलं अजिबात नाही म्हणू नका. मोठ्या मनाची व्हा. कुणाला नाही म्हणणं चांगलं नाही. देत असतील घ्या जास्त देत असतील मला सुद्धा बोलवा. शालिनी ताईनी निरोप नाही दिला तर तुम्ही डायरेक्ट द्या. येताना मी सोबत शालिनी ताईला घेऊन येईल बॅगा बिगा घेऊन. प्रवीण भाईना मगाच्या सभेत म्हटलं एका कार्यकर्त्याला विचार काय रे कुठल्या पार्टीचा प्रचार करणार. जी पार्टी देणार तिचा. आईला म्हटलं वा रे बाबा कुठल्याही पक्षाकडून पैसे आले घ्या. अरे माझ्या ईशान्य मुंबईमध्ये जेव्हा शिशिर शिंदे साहेब उभे होते बोट लागला होता काँग्रेसचा राष्ट्रवादीचा खिशावर बिल्ला होता हात पंजा दुसरा बूथ बाजूला शिवसेनेचा बूथ खिशावर धनुष्यबाण. कुठली बाई गेली मतपत्रे दाखवून दादा हे माझं मत कुठे द्यायचं. ती पोरं त्या बाईला सांगायची किंवा माणसाला सांगायची माझ्या खिशाकडे बघू मत देताना राज ठाकरे नाच द्या. मी तेव्हा राजकारणात नव्हतो. मी कौतुक म्हणून त्याला बोलवलं विचारलं म्हटलं का रे बाबा तू पैसे घेतो काँग्रेसवाल्यांचे. दुसऱ्याला विचारलं तू पैसे घेतो शिवसेनेवाल्यांचे आणि असं का म्हणतो की मत तुम्ही राज ठाकरेंनाच द्या. त्या मुलानं सांगितलं राम कदम साहेब या काँग्रेसवाल्या भडव्यांनी आम्हाला एवढी वर्ष लुटलं एका दिवसासाठी आम्ही 1000 रुपयाला लुटलं तर काय चुकीचं केलं. मांजरेकर साहेब तुम्ही आता खासदार झाल्यावर तुम्हाला बिल्ला लावावं लागणार नाही. खिशावर लावतात ना बिल्ला आत शिरताना. महेश मांजरेकरांना कोण ओळखत नाही पूर्ण जग ओळखतं. पण आमच्या विधान सभागृहामध्ये आम्ही 288 आमदार आहे. 20-20 वर्ष 20-20 वर्ष निवडून आले आमदार म्हणून. आज शिरताना बिल्ला लावतात विधानसभा सदस्य हिरव्या रंगाचा. मी एका काँग्रेसवाल्याला विचारलं का दादा तुम्ही का लावता हो 20 वर्ष आमदार आहे. तो म्हणतो आतमध्ये तो वॉचमॅन ओळखत नाही व सोडत नाही आत. यायला थू. पण मनसेचे आम्ही 11 आमदार आहोत. एकाही आमदाराला आज शिरताना बिल्ला लावावा लागत नाही. डायरेक्ट उलट मनसेचा आमदार दिसला की ते कडक असं होत. तर मला विश्वास आहे हा कडक सॅल्यूट महेश मांजरेकर साहेबांना सुद्धा मिळणार आहे. पण घाटकोपरून एवढा लांबून आलोय मला येडं बनवायचं
मताचं सोडा, जेवढ्या लोकांनी या 20 दिवसात मांजरेकर साहेबांबरोबर फोटो काढले तेवढ्या लोकांनी जरी मतदान दिलं तर हे 1 लाख मतानं निवडून येते.